अशाप्रमाणे बर कल्लोळामध्ये न्हावून गोमुख तीर्थामध्ये हातपाय धुवून पुढे गेल्यावर डाव्या बाजूला श्री नर्मदेश्वर, श्री अमृतेश्वर, श्री महादेव आणि श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरे आहेत. समोर श्री सिद्धिविनायक आणि श्री गणपती आहेत. तिथून खाली पायऱ्या उतरून गेल्यावर समोर अग्नी होम कुंड आहे. त्याच्या बाजूला मोठा पार आहे. त्या पारावरती गोंधळ घालतात. होमाच्या आसपास भरपूर मोकळी जागा. त्या ठिकाणी आराध्य आणि भक्त मंडळी टोळी टोळीने गाणी गातात. हलगी झांज वाजवून आराधनी बाया अंबाबाईची व बाळ परशुरामाची गाणी गातात. पोत पेटून आराधी बाया पोत नाचवतात. लहानशी बाळ परशुरामाची मूर्ती बनवून त्याला अंगड टोपड घालून एकमेकाच्या हाती देऊन नाचवतात. त्यावेळी बाळ परशुरामाचं गाणं भक्त मंडळी आवडीने कशी गातात आम्हाला सांगा बर. अरे ग बाबा रडू नको. ते बसलेली म्हातारी तुला 2 रुपये देईल दुधाला. वरल्या आळीला कशाचा गलबला. परशुराम जन्मला बाई बाळ राम जन्मला. 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 हलवा ग सयानो हलवा ग बायानो. हलवा ग सयानो हलवा ग बायानो. परशुरामाला बाई गुतले कामाला. परशुरामाला बाई गुतले कामाला. परशुरामाला
शिवा माझ्या बाळ परशुरामाला आंगड टोपड शिवा माझ्या बाळ परशुरामाला आंगड टोपड शिवा माझ्या बाळ